रे सिद्धिविनायक नांदगाव वर्सेस वादल खाडीकोड असा सामना चालू आहे बघूया आणि मला एक गुण प्राप्त करतो सिद्धिविनायक नांदगाव संघाचा एक चढाई पट्टी त्याला प्रत्युत्तर देतो कुमरोटकर आणि सुंदर मात्र दोन्ही यशस्वी चढाई करतोय आपल्या संघासाठी प्रीतम कुमरोटकर त्याला प्रत्युत्तर देते पुन्हा एकदा संचित बघूया एक मजबूत श्रेष्ठ लाभला एक चढाई पट्टू सिद्धिविनायक नांदगाव संघाकडून आणि मला वाटतं या ठिकाणी उत्कृष्ट पकड पाहायला मिळते ती वादल खाडीकोड संघाकडून पुन्हा एकदा कुमरोटकरची सुंदर पुन्हा एकदा एक यशस्वी चढाई आपल्याला पाहायला मिळते सिद्धिविनायक नांदगाव संघाकडून एक नवदूत चढाई पट्टू अंदाज घेतोय परंतु नाही रिकामे असते माघारी पडतो त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा वादल खाडीकोड संघाकडून वारंवार चढाई करतोय एक वादल खाडीकोड संघाचा आधारस्तंभ पुन्हा एकदा नांदगाव संघाकडून बघूया नवदूत चढाई पट्टू कशा पद्धतीने चढाई करतोय असते माघारी परंतु त्याला प्रत्युत्तर देते पुन्हा एकदा वादळ संघाकडून क्रमांक 2 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाई पट्टू दिलो दोन्ही मजगाव पंचकोशी मधील संघ आहेत वादल खाडीकोड सिद्धिविनायक नांदगाव दोन्ही बलाढ्य संघ आहेत दोन्ही संघांकडे चांगला खेळ आहे चांगल्या चढाया चांगल्या पकड्या आहेत परंतु बघूया शेवटच्या क्षणापर्यंत मात्र दोन्ही संघ एकमेकांना कशी झुंज देतात भूमिका वाचते तो नांदगाव संघासाठी बघूया हा आणि मला वाटतंय बरोबर त्याने 2 गडी टिपलेल्या वादल खाडीकोड संघाचे नागेश माली आणि प्रीतम कुमरोटकर याला बरोबर टिपलेला आहे 2 गुणाची कमाई आपल्या संघासाठी बघूया पुढची वाटचाल मात्र कसा करतोय नांदगाव संघ सुंदर चढाई पाहायला मिळते वादल खाडीकोड संघाकडून आणि खरोखर एक बोनस गुण मिळवतो वादल संघाचा हा चढाई पट्टू अतिशय सुंदर क्षण आहे संघाकडून पुन्हा एकदा खोलवर प्रयत्न परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण सावध कोणत्याही धोका न पत्करता रिकामे असते माघारी परतोय त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा दिलो वादल संघाकडून बघूया कशा पद्धतीने चढाई करतोय त्याला माहिती आपले काही घोडे गळून पडले उठवण्याच्या प्रयत्नात मात्र
रिकाम्या असते माघारी परततोय. पुन्हा एकदा सचिन आणि मात्र सामना मध्यंतरासाठी झुकतो. बघूया मध्यंतरच्या गुणफलक. खाडीपाडा वर्सेस सिद्धिविनायक नाथगाव हा सामना मध्यंतरासाठी थांबतो आणि मध्यंतरच्या गुणफलक आहे 5-4. वादल खाडीपाडा 5 नाथगाव 4 असं गुणफलक आहे. 1 गुणाची आघाडी वादल खाडीपाडा संघाकडे आहे मध्यंतरापर्यंत. बघूया मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतो. मित्रांनो बघायला गेलं तर दोन्ही संघामध्ये हा चुरस आहे. आपण पाहिलं की मध्यंतरापर्यंत 1 गुणाची आघाडी घेऊन वादल खाडीपाडा संघ चालू सामना संपल्यानंतर पुढील सामना असेल जय हनुमान मोरे वर्सेस टिटवीचा राजा. दुसरा पुकार आपल्याला. दोनही संघांनी पुढील सामन्यासाठी तयारीत राहायचं आहे. सचिनची चढाई वेगवेगळ्या मैदानावरती आपण पाहतोय. नक्कीच मध्यंतरापर्यंत आपण पाहिलं ना. मात्र एकत्र कोणाची आघाडी वादळधारी गौरव संघाने घेतली. मैदानावरचा खेळ मात्र सुरू आहे. तो 2 फलंदाज संघांमधला आपण पाहतोय. नक्कीच एक रोमांचक सामना मैदानावरती पाहायला मिळतो. खरं तर दोन्ही संघ एकमेकांचा खेळ जाणत आहेत. त्याच्यामुळे नक्कीच एक अटीतडीची लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. पियुष त्याची चढाई आपण पाहतो. वादळ खाडीपाडा संघाच्या प्रांगणामध्ये त्याच्यासमोर 5 आपल्याला पाहायला मिळते. आणि पुढील सामन्यासाठी ज्या 2 संघांना पुकार दिलेला आहे त्यांनी तयारीत राहायचं आहे. जय हनुमान मोरे वर्सेस टिटवीचा राजा हा सामना झाल्यानंतर त्याच्या पुढील सामना असेल भैरवनाथ मजगाव वर्सेस श्री गणेश आधार. तर पुढच्या 4 संघांनी सामन्यासाठी तयारीत राहायचं आहे. चालू सामना संपल्यानंतर जय हनुमान मोरे वर्सेस टिटवीचा राजा हा सामना झाल्यानंतर संपला शेवटची 5 मिनिटं असताना गुणफलक आपण ऐकला 6-4 2 गुणाची आघाडी वादळ खाडीपाडा या संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने तिच्याकडे धुवून पाडण्याचं काम सिद्धिविनायक संघाकडनं होईल. सचिन वरती जबाबदारी असेल कारण सचिन एक 18 नंतर चढाई बाद ज्याच्यावरती संपूर्ण मदर असते ज्याच्या चढाईवरती असं सचिन पुन्हा एकदा चढाई करतोय. त्याच्यासाठी बोनस ऑन आहे. काही मोरे संघाच्या बाहेर बसले त्यांना देखील संघामध्ये परत घ्यायचं आहे. सामन्याचा वेळ देखील निघून चाललेला आणि त्याच प्रयत्नात काहीसे प्रयत्न केल्यानंतर जैसी परिधान केलेला त्याच्यावरती आज संपूर्ण जबाबदारी आहे वादळ खाडीपाडा संघाची. ओंकार मैदानाच्या बाहेर बसला. आपण पाहतोय मात्र कोणती संघाला बऱ्याच वेळेला देखील असतं संघामध्ये. पुन्हा एकदा सचिन
ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतो. जी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी उंबरगाव कोंडाबोली त्याचप्रमाणे जय हनुमान क्रीडा मंडळ उंबरगाव कोंडाबोली यांच्या माध्यमातून राबवलेली ही स्पर्धा. या स्पर्धेचा एक टप्पा आपण पार केलाय. हळूहळू असेच आपण टप्पे पार करत अंतिम सामन्याकडे धडक पाहणार आहोत. 3 तालुक्यातून नामवंत संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि नामवंत खेळाडूंचा खेळ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खाली कोडा संघ साहित्यिक चढाई करतोय. चला तिसरा पुकार जय हनुमान मोरे टिटवीचा राजा. दोन्ही संघांसाठी फायनल कॉल आहे. दोन्ही संघांनी प्रवेशद्वारापाशी यायचं आहे. जय हनुमान मोरे टिटवीचा राजा आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार. तुलित धावसाठी सामना थांबतोय कारण सामना मात्र आपल्याला माहिती आहे की शेवटच्या क्षणामध्ये आहे. दोन्ही संघ तुलेबल आहेत. शेवटच्या क्षणाला कोणता संघ बाजी मारेल आणि खेळच्या फेरीमध्ये दाखल होईल हे मात्र सांगता येत नाही. पण दोन्ही संघांकडे आपण पाहिलं तर खेळ चांगला आहे. खेळाडू चांगले आहेत. खरं बऱ्याच वेळेला या संघातले काही खेळाडू रायगड जिल्हा सोबत खेळायला देखील जातात.